शुभ सकाळ मित्रांनो, मी तनिष चालते तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या आपल्या गणपती बाप्पाच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आणि आज आहे 8 सप्टेंबर. गणपती बाप्पाचा आपल्या घरी दुसरा दिवस आहे आणि आज 1.5 दिवसाचे गणपती जाणार आहेत. आमच्या आत्याच्या घरी पण 1.5 दिवसाचा गणपती बसतो, तर आम्ही दुपारी तो पण सोडवायला जाणार आहे. मित्रांनो, आता वाजलेत 1 आणि जरा ब्लॉग लेट चालू केला आहे कारण की झोपलेलो सगळेजण आणि जरा काल नाईट आऊट मारलो म्हणून जरा उठायला पण लेट झालं. आणि आता आंघोळ बिंघोळ करून आम्ही फ्रेश होऊन सगळे बसलेलोच, कारण की आता वाजलेत 1. जेवण घेऊन सगळे आत्याकडेच जाणार आहे बसायला, कारण की आत्याचा 1.5 दिवसाचा गणपतीचा पण विसर्जन आहे आणि नदीवर पण जाणार आहे मेन गोष्ट तर, आणि नदीची पण मजा येणार आहे. तर चला, तर फायनली मित्रांनो आम्ही आता निघालोय आत्याच्या घरी जायला. आणि आता वाजलेत 4:19 म्हणजे 4:30 झालेत आपल्या दरवे. आणि आता आपण निघालोय आत्याच्या घरी जायला, कारण की आत्याचा गणपती आता 5 वाजेपर्यंत काढतील, 5-4 वाजेपर्यंत काढतील. तर बघू आपण आता तिकडे जाऊन की तिकडचा कसा माहोल आहे. आणि आमच्यासोबत आता नवीन मेंबर पण जोडलेत, BTS. आणि एवढे आम्ही 4 जण आहे, अजून येत आहेत 2-3 जण, म्हणजे ताता आपले येत आहेत. स्वतःला मोजत ना, 2-3 येतात. आपण 5 आहेत ना, आम्ही आता 5 जण आहे आणि अजून 2-3 येतात मागून. आणि आता निघालो आत्याकडं, तर डायरेक्ट आत्याच्या इथं भेटू. आरती बिरती होईल त्याच्यानंतर, म्हणजे 5 पर्यंत तरी मूर्ती बाहेर काढू आपण म्हणजे तेच काढतील. आपण कसं काढू ठीक आहे. तर आणि आमच्या इथं ना एक घर आहे, 1 नंबर वाटतो तो घर. बघा बस, तो घर ना एकदम रस्त्याच्या मधोमध्ये, म्हणजे एका नाही ह्या वाडीत आहे नाही त्या वाडीत आहे, मधीच आहे तो घर. आणि घरात कोण राहत नाही, पण भारी आहे घर, बांधले भारी बांधलंय. आणि आता लवकर जाऊ, कारण की आरती मग होऊन म्हणजे झाल्यावर फायदा नाही जाऊन, आरती व्हायच्या अगोदरच जाऊ आपण, डायरेक्ट तिकडेच भेटू. चला आता तुम्हाला डायरेक्ट आत्याच्याच घरी भेटू बाप्पासोबत. तर चला. तर मित्रांनो, आपण आत्याच्या घरी जाताच आपल्याला आपले पप्पा दिसले, तर आपण पण त्यांना निरोप देण्यासाठी नदीकडे जायला निघालो. तर आता लास्ट होईल नदीवरची शेवटची आरती. ब्लॉग कंटिन्यू बघा. तर मंडळी, आपण बाप्पाचं विसर्जन करून बाप्पाला निरोप देऊन थोडीशी नदीवर एन्जॉयमेंट केली. तर मित्रांनो, त्या थरांची प्रॅक्टिस ट्राईंग. मित्रांनो, आता फायनली नदीवरून आलेलो आहे पप्पाचं विसर्जन करून. आणि आता इथं सगळ्यांचे फोटो सेशन चालू आहेत, कारण की व्ह्यू भारी येतोय. आणि आमच्या मागच तिथं नदी पण आहे, तर तिथे सनसेट पण होतोय, आणि ते बघण्यासाठी थांबायचा प्लॅन होता आमचा, पण आमचे ताता आता जरा ओरडायला लागलेत म्हणून. आणि खूप भारी वाटते, तुम्ही बघू शकता, एकदम व्ह्यू 1 नंबर वाटतोय गावचा एकदम. हे बघा, खूप वाईट वाटतंय, कारण की आता 1.5 दिवसाचा बाप्पा आपल्या घरी बसलेला, म्हणजे आत्याच्या घरी. आत्या बोलत होती मला, ती कॅमेऱ्यामध्ये बोलत नव्हती, तर ती मला सांगत होती की 1.5 दिवसाचा बाप्पा घरी बसतो तेव्हा एकदम भरलेलं वाटतं घर, आणि जेव्हा बाप्पा 1.5 दिवसांनी जातो एकदम घरात, त्याच्यानंतर एकदम खाली होईल, डेकोरेशन पण निघून जाईल. तर मित्रांनो, आता वाजले 6:14. 7 वाजता बाप्पाची आरती करू आपण आपल्या वाडीत. आता होतो आपण आत्याच्या घरी, म्हणजे मधल्या वाडीत आमच्या इथं. आणि आता चाललोय घरी. मागचं बघू शकता किती भारी वाटतंय. तर 7 वाजता आरती बिरती होऊन नाच पण आहे गावात परत आज वाडीत. पहिल्या ब्लॉगमध्ये एवढं दाखवता नाही आलं, कारण की ब्लॉग खूप मोठा झाला असता. तर आता म्हणून मी जास्त काही शूट नाही केलं. समोरचं पण बघा, खूप भारी वाटतंय. आणि अशीच कोकणात तर मजा आहे, आणि त्यात पाऊस थोडा रिमझिम पडतोय. मग अशी रेनबो पण होता, रेनबोचे पण शॉट आलेत चांगले. बघू ते टाकतो का नाही मी. चला डायरेक्ट घरी गेलो भेटू. आता खूप भारी वाटते. फोटो बिटो इंस्टावरती मला फॉलो करून घ्या, तिथे दिसत असला ID. इंस्टावरती फोटो बघा
खूप भारी भारी येते. तर मित्रांनो आम्ही आता नदीवरून आलेलो आहे आणि येऊन नाश्ता बिष्टा केला आहे आणि आता 7:30 वाजलेत. आरतीची वेळ झाली. सगळे माणसं गेलेत आरतीसाठी आणि आता घरात आरतीची तयारी चालली. दादा आणि उमी करतात आरतीची तयारी आणि त्यांना थोडीशी मदत मी पण करतो. सगळे माणसं येतील पटापट. त्याच्या आधी आम्ही आरतीची तयारी करून घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो आता आम्ही वाडीतून जेवून आलोय. 10:30 वाजलेत आणि आता मधल्या वाडीत आहे नाच. तर आम्ही नाचासाठी पण नाच पूर्ण बघा. 2 3 नंतर मला तो 4 आकाशा 5 ते लोक शेवटी नाचता आता जस्ट आलो तिकडून नाचावरून. वाजले 1:30. सगळे दमलेत खूप. सगळे झोपून घेतलंय. तर आजचा आपला गणपती बाप्पाचा दुसरा दिवस घरी आपल्या खूप भारी गेला आहे. असे बाकीचे पण जाणार. आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.
तोपर्यंत बाय बाय. आणि हा चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. सगळ्यांपर्यंत पोचू द्या आपली कोकणी परंपरा. आणि हा कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया टाईप करा. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.